पनवती व पनवती ही पण गाडी भरली बंद. तर चला नमस्कार, स्वागत आहे. गाडीला काढली तर इकडं बघता तर काही शालाची ड्रेसिंग मारली, कारण की जायचं होता गाडी आणायला. तसा झालो इकडनं पेट्रोल टाकून केली गाडी चालू केली ना, फाटक केली बंद केली ना, ती बंदच झाली. मग तसाच बंद झाली. मग आम्ही गेलो तिकडं सावलीन झालं. सावली म्हणजे पाण्याची झोडलंही बेकार झाली होती. डॉगेज व्हायला भेटून बोलो गाडी येईल. गाडी आली ना, लगेच आम्ही इकडं तर इथे सही चिक्क चालू होतं. सह्या खपला लगेच इकडं आलो आरबांधाला हार बांधले होती. लगेच केली पडद्याची ओपनिंग केली. पडद्याची ओपनिंग करायला जामच जण होते. तसाच नारळ फोडला फटाफट पाण्याच्या मौसममध्ये लयच होता, पाणी कमी निघला. तसंच लगे आरती करून आजच्या ब्लॉगला केला. यांची गडबड चालू होती आरत्या करायला. एकीने गेली लगेच दुसरी आली, दुसरीने केली लगेच तिसरी आली. अशा आरत्या करून गाडीला काढली बाहेर, शोरूमच्या बाहेर काढली गाडीला आणि लगेच तशी आणली टिटवाल्याला मंदिरात पूजा करायला. म्हणजे तसंच लाईन कमी होती म्हणून आम्ही पण फटाफट गेलो हसत खेळत. म्हणजे तसंच दर्शन झालं, पण पाणी काही शांती घेत नव्हता म्हणून तिथले फटाफट पळत आलो तल्याजवळ. तल्याम पाणी लयच झालता. ओव्हरफ्लो नाही होणार, कारण की बांधत आवडं मोठं ओव्हरफ्लो होण्याची भीती नाही. तसंच भर पावसामध्ये गाडीमध्ये बसायला जाणार होतो, पण पाण्याने अख्खा भिजवून टाकला. म्हणून विचार करत बसलो गाडीत बसलो तर घर पण अख्खा फॉग जमा आलता. नवीन गाडी होती, आपण बोललो नवीन गाडी चालवायची नाही, आपण नंतर चालू जुनी झाल्यावर. तसंच कामाला आलं, कामावर जाताना येताना बाबा अख्खा पॅक झाला. एवढा पॅक झाला घरी जायचं वांदे झालं ना. मौसम बघा अख्खा काला पडले. चला अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. चला भेटून एक ब्लॉगमध्ये.